मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी तिच्या आईची काळजी करत असते, कारण तिला असं वाटत असतं की खरंच तिची आई या जगामध्ये आहे की नाही, की ऐश्वर्या तिच्याशी खोटं बोलत आहे. त्यावर ती म्हणत असते, अवंतिकाला सांगत असते, खरंच माझी आई या जगामध्ये असेल का? जर ती ऐश्वर्याच्या ताब्यात नसेल तर मग ती कुठे असेल असं म्हणून ती रडत असते. स्वतःला ह्या गोष्टीचा त्रास करून घेत असते आणि त्यानंतर इकडे तो माणूस बेशुद्ध झालेला असतो आणि त्यानंतर माया त्या माणसाच्या खिशातनं मोबाईल काढून लताबाईंच्या हातामध्ये देते आणि त्यानंतर लताबाई जानकीला कॉल करते, पण जानकी मात्र तो कॉल लताबाईंचा काही उचलत नाही आणि त्यानंतर ती लताबाई वारंवार कॉल करते, पण जानकीचा मोबाईल तिच्याजवळ नसतो आणि तो सायलेंटवर देखील असतो. त्यामुळे जानकीला तिच्या आईचा फोन आलेला कळत नाही. त्यानंतर इकडे ती माया तिला विचारते, काय झालं, फोन लागला का? आणि इकडे सौमित्र आणि अवंतिका सर्वजण त्या जानकीला समजावून सांगत असतात की वहिनी, तू असा विचार करू नकोस, तुझी आई नक्कीच जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल, आमच्यावर विश्वास ठेव, असं सौमित्र आणि अवंतिका त्या जानकीला समजावून सांगत असतात. त्यानंतर माया इकडे लताबाईंना विचारत असते, काय झालं, तुम्ही कॉल केला का? केवढा वेळ लागत आहे, तुम्ही जरा लवकर करा ना, आता कोणत्याही क्षणी ह्या माणसाला जाग येऊ शकते, असं ती त्या लताबाईंना सांगत असते. आणि त्यानंतर इकडे जानकी मात्र तिच्या आईच्या विरहामध्ये रडत असते, कारण तिला तिच्या आईची काळजी वाटत असते. त्यावर ती ऋषिकेशला विचारत असते, ऐश्वर्या नक्की खरं बोलत असेल ना? त्यानंतर लताबाई तिला वारंवार कॉल करते, पण कॉल काही उचलत नाही. त्यावर ती मायाला ते सर्व सांगते आणि त्यानंतर माया लताबाईंना म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण जरा लवकर करा, कारण आता कोणत्याही क्षणी ह्याला जाग येऊ शकते. आणि तेवढ्यातच माया तिला सांगते, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. आणि त्यानंतर ती म्हणते, तुम्ही मेसेज करा. त्यावर ती लताबाई मेसेज तिला टाकते की आई जिवंत आहे आणि आई मुळशीमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन साईडला, असं ती त्या जानकीला मेसेज टाकते. आणि त्यानंतर इकडे मायाच्या पाय लागून तिचा दुधामध्ये ग्लास त्या लताबाईंनी त्या गुंडाला पिण्यासाठी दिलं होतं, तो ग्लास सांडतो आणि त्यानंतर तो काचाचा ग्लास फुटल्यानंतर असा आवाज होतो. त्यानंतर त्या आवाजाला जागा होतो तो माणूस. त्यानंतर तो माणूस उठतो आणि लताबाईंच्या हातामध्ये मोबाईल पाहून तिला धमकी द्यायला लागतो, तिला दाबदडप करतो आणि त्यानंतर तिला विचारतो, तू हे काय करत होतीस, तुम्ही माझा मोबाईल का घेतला आहे? त्यावर लताबाई त्याला म्हणते, मी तर असंच घेतला होता, किती वाजले ते पाहण्यासाठी. त्यावर तो माणूस तिला म्हणतो, तुम्हाला काय मी इथे मूर्ख वाटलो आहे का? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला अगदी सहजासहजी त्या मूर्खामध्ये काढतात आणि मी मूर्ख बनेन का? असं तो त्या लताबाईंना आणि मायाला म्हणतो. त्यानंतर तो म्हणतो, तुम्ही मला या दुधामधनं काय पाजलं होतं, खरं सांगा, आणि माझ्या फोनमध्ये तुम्ही काय केलं, कोणाला कॉल केला? त्यावर ती लता म्हणते, आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. आणि इकडे अवंतिका ती जानकी फार रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. यामुळे तिला पाणी घेऊन येते आणि त्यानंतर पाणी घेऊन येताना तिला तो जानकीचा फोन दिसतो. त्यावर 2 कॉल आलेले असतात अननोन नंबरवरनं आणि त्यावर मेसेज देखील आलेला असतो. त्यावर ती अवंतिका तो फोन जानकीला देते आणि जानकीला सांगते, वहिनी, तुमच्या फोनवरती 2 अननोन नंबरवरनं कॉल आलेले आहेत आणि मेसेज देखील आलेला आहे. त्यावर ती जानकी म्हणते, खरंच हा माझ्या आईचा तर फोन नसेल ना, असं म्हणून ती तो कॉल डायल करते. आणि इकडे ती आजी त्या सौमित्राला सारखं त्या जानकीच्या विरोधामध्ये भडकवत असते, तिच्या मनामध्ये जानकीविषयी राग भरवून देत असते, त्या ऐश्वर्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर ती म्हणते, अगं ऐश्वर्या, जे काही करत आहे ते सर्व बरोबरच आहे, तिचं काय चुकलं, तू जरा तिच्या बाजूनेही विचार करून
बघ. त्यावर सौमित्रा तिला म्हणते, अगं आई, तू तर मोठी आहेस, माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेस. निदान तू तरी असं बोलू नकोस. काय बरोबर काय चूक हे तुला तर चांगलंच कळतं. तू जरा डोळे उघडून बघ, तिने कशाची मागणी केली आहे. त्यावर ती म्हणते, तूच जरा डोळे उघडून बघ की तुझं आणि तुझ्या घराचं हित कशामध्ये आहे, असं ती आजी सौमित्राला म्हणत असते. त्यावर ती सौमित्रा म्हणते, अगं आई, तुला नाती संबंध आणि प्रेम हे काही खेळ वाटला की काय. त्यानंतर ती म्हणते, अगं त्या ऐश्वर्याला एक काही कळत नाही, ती तर मूर्ख आहेच. पण आता तू मोठी आहेस, तू तिचे कान धरायचे सोडून तिच्याच बाजूने बोलत आहेस, तिची वकिली करत आहेस. त्यावर ती आजी म्हणते, हो, मी करत आहे ऐश्वर्याची वकिली, कारण मला चांगलंच कळतं कोणाची वकिली करावी आणि कोणाची नाही. त्यावर ती आजी तिला म्हणते, खरं तर तुझं कसं आहे ना, कशात काय आणि फाटक्यात पाय असं तुझं झालेलं आहे. मी तुला सांगून ठेवते, तू असं वागू नकोस हा, असं ती आजी सौमित्राला म्हणत असते. त्यानंतर सौमित्रा आजींना विचारते, अगं आई, मी कधी असं केलं, कशात काय आणि फाटक्यात पाय असं मी कधी वागले. त्यावर ती म्हणते, सतत आपलं त्या जानकीच्या साईडने बोलायचं, तिच्या पुढे पुढे करायचं, ह्यालाच तर फाटक्यात पाय असं म्हणतात. त्यावर ती म्हणते, अगं आई, तुला मी सांगत आहे, तू जरा नीट विचार कर आणि डोळे उघडून बघ की ती ऐश्वर्या काय विचार करत आहे. मग तुलाही समजेन कोण बरोबर आणि कोण चुकीचं. खरं तर तिचा हा विचार फारच चुकीचा आणि खालच्या दर्जेचा आहे. एकतर त्या जानकीचा आणि ऋषिकेशचा संसार सुखी चालू असताना ती आता त्या दोघांचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्न पाहायला लागलेली आहेत आणि तू आता तिला समर्थन देत आहेस. खरंच मला तर हे बिलकुलही पटलेलं नाही, असं सौमित्रा तिच्या आईला सांगत असते. त्यानंतर सौमित्राचं हे बोलणं ऐकून तिला आजी म्हणते, अगं, तू जरा नीट विचार कर, खरं तर त्या जानकीमुळेच ऐश्वर्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्यावर ती म्हणते, आता तू काहीही बोलू नकोस आई, तू जरा नीट विचार कर. जे काही ऐश्वर्याचं झालं आहे त्याला ती स्वतः जिम्मेदार आहे. ह्याला जानकी बिलकुलही जिम्मेदार नाहीयेस आणि आता तू तिला जिम्मेदार ठरवू नकोस या सर्व गोष्टींसाठी. त्यानंतर इकडे अवंतिकाने तो फोन त्या जानकीला आणून दिलेला असतो. त्यानंतर ती जानकी त्या नंबरला कॉल लावते, पण तो कॉल काही लागत नाही, कारण तो नंबर स्विच ऑफ करून टाकलेला असतो. त्यावर ती जानकी म्हणते, आता तर हा नंबरही लागेनासा झालेला आहे, नेमकं कोणी कॉल केला असेल, असं ती त्या अवंतिकाला विचारत असते. तर ती म्हणते, अहो वहिनी, कॉल लागत नाहीये तर तुम्ही मेसेज तरी चेक करा, नेमकं तो काय मेसेज होता. त्यावर ती मेसेज बघते तर त्यावर लिहिलेलं असतं, आई आहे मुळशी कन्स्ट्रक्शन. त्यावर ती म्हणते, ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे, माझ्या आईनेच हा मेसेज पाठवलेला आहे. याचाच अर्थ आई जिवंत आहे आणि आई आता नक्की कुठे आहे तेच आपल्याला सापडायचं आहे. कदाचित असंही असू शकतं की आई त्या गुंडांच्या तावडीमधनं वाचून तिने आपल्याला काहीतरी हिंट दिली आहे की ती मुळशीमध्ये आहे. आता आपल्याला तिच्यापर्यंत पोहोचावंच लागेल आणि आता तर मला खात्री पटली आहे की आई ऐश्वर्याच्याच ताब्यात आहे आणि तिने आपल्याला हिंट दिली आहे की ती मुळशीमध्ये आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, वहिनी, पण नेमकं त्या कुठे असणार? मुळशी तर एवढं मोठं गाव आहे. त्यावर ती म्हणते, अहो सौमित्र, तुम्हीच बघा ना, तिने कन्स्ट्रक्शन हेही लिहिलेलं आहे. नक्कीच ती कन्स्ट्रक्शनच्या कोणत्या तरी साईडवर तिला ऐश्वर्याने डांबून टाकलेलं असणार. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, तू काळजी करू नकोस जानकी, तुझी आई जिथे कुठे असेल तिथनं आपण तिला सापडून काढू. अख्खं मुळशी गाव आपण छानून काढू, पण तुझ्या आईला सुखरूपपणे आपण सापडू, असं तो त्या जानकीला म्हणतो. त्यानंतर इकडे तिची आई असते सौमित्राची, ते तिचं काही ऐकत नसते आणि तिचे कान भरवत असते. त्यावर तिला ह्या विचारांना कंटाळून सौमित्रा म्हणते, मला तर आई हे कळत नाहीये, तू त्या ऐश्वर्याच्याच बाजूने का उभी असतेस. त्यावर ती म्हणते, कारण तिच्या पोटामध्ये ह्या घरचा
कुलदीपक वाढत आहे आणि आता जर ती लग्न करून दुसऱ्या घरी गेली तर आपल्या घराचा वंशज देखील दुसऱ्या घरी जाईल. पण ह्याच्या उलट जर तिने ऋषिकेशसोबत लग्न केलं तर आपला कुलदीपकही आपल्या घरीच राहील आणि आपली सूनही आपल्या इथेच राहील. असं नाही का? आणि असंही आता जानकी फार दिवस काही इथे राहणार नाही आहे, ती आता लवकरच जेलमध्ये जाईल. त्यावर ती म्हणते, आई तू असं कसं म्हणू शकतेस? तुला काय माहीत की ती नक्की जेलमध्ये जाणार आहे? आणि मी तुला आधी सांगून ठेवते, जानकीवर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व खोटे आहेत. त्यावर ती म्हणते, अगं तू असा विचार कसा करू शकतेस सौमित्रा? तू आजचा विचार करत आहेस पण जरा लांबचा विचार का करत नाहीस? आजच्या भाकरीसाठी उद्याची उपासमार व्हायला नको असं ती त्या सौमित्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण सौमित्राला मात्र तिच्या आईचे विचार काही पटत नसतात. त्यावर ती म्हणते, जाऊ दे ताई, मला काही तुझे विचार पटत नाही आहेत. तुला जे काही विचार करायचा आहे तू कर आणि जर तुला ऐश्वर्याची साईड घ्यायची असेल तर घे. माझ्या डोक्याला जे पटतं मी तेच करणार आहे. त्यावर तिची आई म्हणते, मग तूच सांग तुझ्या डोक्याला काय पटतं आणि काय खरं आहे? त्यावर ती म्हणते, मुळात तिचा खून झालेलाच नाही आहे तिच्या आईचा. आणि हे सांगता सांगता सत्य ती सौमित्रा स्वतःला आवर घालते. त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच असा विचार करते, जर आता मी आईला सर्व काही खरं सांगितलं तर आई लगेचच ऐश्वर्याला जाऊन सांगेन आणि ऐश्वर्या सावध होईल. असं व्हायला नको. त्यामुळे ती सौमित्रा तिला म्हणते, काही नाही, जर तू म्हणत असशील तेच खरं असेल, मला काही खरं खोटं माहीत नाही. पण मला एक गोष्ट मात्र नक्की माहीत आहे की जानकीने तिच्या आईचा खून केलेला नाही आहे असं ती स्वतःच्या आईला सांगत असते. त्यावर तिची आई म्हणते, जर तिने काही खून केलेला नाही आहे तर काही पुरावा तरी आहे का तुझ्याकडे? तू असं कशावरनं म्हणत आहे? तर इकडे अवंतिका आणि जानकी सारंगला भेटण्यासाठी आलेले असतात. त्यावर तो म्हणतो, वहिनी तू हे काय सांगत आहेस? आता त्या ऐश्वर्याने ऋषिकेश दादाशी लग्न घालण्याची अट घातली. खरंच मला तर विश्वासच बसत नाहीये की ती किती खालच्या दर्जेला जाऊ शकते. असले घाणेरडे विचार तिच्याच डोक्यामध्ये येऊ शकतात. पण तो म्हणतो, पण ऋषिकेश दादा हे सर्व करण्यासाठी तयार तरी कसा झाला? त्यावर ती जानकी सारंगला समजावून सांगते आणि म्हणते, आता आपल्याला हेच करावं लागणार. हे नाटक तर आपल्याला करावंच लागणार, कारण आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये आणि याशिवाय माझी आई देखील ऐश्वर्याच्या ताब्यात आहे. त्यावर तो सारंग म्हणतो, वहिनी तू हे काय बोलत आहेस? तुझी आई तर आधीच त्या व्हिडिओमध्ये. त्यावर ती म्हणते, नाही सारंग भाऊजी, असं तुम्ही म्हणू नका. माझी आई जिवंत आहे, कारण तिनेच तसा प्रूफ देखील दिला आहे. कारण माझ्या आईने मला अननोन नंबरवरनं मेसेज केला होता की ती मुलशीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये कुठेतरी तिला ऐश्वर्याने डांबून ठेवलं आहे. ती ऐश्वर्याच्याच ताब्यामध्ये आहे. शिवाय ऐश्वर्याने याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आता आपल्याला हे नाटक करावंच लागणार असं ती त्या सारंगला सांगत असते. त्यानंतर तिचे हे वाक्य ऐकून सारंगला प्रचंड राग येतो. त्यावर तो म्हणतो, वहिनी खरंच माझा तर विश्वासच बसत नाहीये. मी असल्या घाणेरड्या व्यक्तीवर कसं प्रेम केलं, जिची तर माणूस म्हणून जगण्याची देखील लायकी नाहीये. त्यावर असं म्हणून तो रडायला लागतो आणि जानकी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यावर ती म्हणते, सारंग भाऊजी तुम्ही शांत व्हा, स्वतःला असा त्रास करून घेऊ नकात. खरं तर आपल्याला माहीत आहे की ती ऐश्वर्या कशी आहे, पण आता ह्या गोष्टीचा त्रास मात्र तुम्ही स्वतःला करून घेऊ नकात. यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. प्रेम निरागस असतं आणि आपल्याला प्रेमामध्ये काहीही कळत नाही, काय बरोबर काय चूक. त्यामुळे यामध्ये ह्या सर्व प्रकरणामध्ये तुमची काहीही चूक नाहीये. कधी कधी आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो, त्याच्या चुकाला देखील आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला प्रेमामध्ये ह्या सर्व गोष्टी कळत नाहीत. खरं तर तुमचं प्रेम बरोबर आहे, निरागस आहे.
यामध्ये तुमच्या प्रेमाची कुठलीही चूक नाही आहे. खरं तर तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्तीच वाईट निघाली, चुकीची निघाली, यामध्ये तुमचा काहीही दोष नाही आहे असं ती जानकी त्या सारंगला समजावून सांगत असते. पण सारंग मात्र तिचं काहीही ऐकायला तयार नसतो. त्यावर तो स्वतःलाच दोष देत असतो आणि म्हणत असतो, मी अशा वाईट माणसावर कसं प्रेम केलं, खरं तर मीच ह्या सर्वामध्ये दोषी आहे. तू आणि ऋषिकेश दादा मला खूपदा सांगण्याचा प्रयत्न देखील केला, पण मी तुमचंही ऐकलं नाही असं म्हणून तो सारंग रडत असतो. त्यावर अवंतिका देखील त्या सारंगला समजावण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणते, भाऊजी तुम्ही उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही अगदी साधे भोळे आणि सरळ मनाचे आहेत, पण तुमच्या एक्झॅक्ट अपोजिट ती ऐश्वर्या आहे आणि तिच्या चुकीचा दोष तुम्ही स्वतःला देऊ नकात असं ती त्या सारंगला सांगते. त्यावर सारंग म्हणतो, पण आता वहिनी बाद झालं, आता तर त्या ऐश्वर्याला खरा सारंग कळेन. तिने आत्तापर्यंत फक्त साधा भोळा आणि सरळच सारंग पाहिला आहे, पण आता जो सारंग ती पाहिल त्यावेळेस मात्र ती कशी लाईनवर येत नाही. तुम्ही बघा, आत्ताच मी घरी जातो आणि तिला घराच्या बाहेर हाकलवून टाकतो. पण ती जानकी त्या सारंगला असं करण्यापासून अडवते. इकडे आजी त्या ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेले असतात. त्यावर ऐश्वर्या एकटीच विचार करत बसलेली असते. हे पाहून आजी म्हणतात, तुला आता फार विचार करण्याची गरज नाही आहे. तू ह्या लोकांचा विचार करू नकोस आणि कसलंही टेन्शन घेऊ नकोस. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, खरं तर आजी मला आता कोणाचाही विचार करण्याची काहीच गरज नाही आहे आणि असंही ह्या घरातले लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याने मला काहीच फरक पडत नाही, पण आई माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला खूप फरक पडतो असं ती त्या आजींना सांगत असते. त्यावर आजी म्हणतात, त्याची काळजी तू करू नकोस, तिला समजावण्यासाठी मी आहे ना आणि ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे, त्यामुळे तू तिचाही फार विचार करू नकोस असं ती ऐश्वर्या त्या आजीला सांगत असते. त्या ऐश्वर्याला म्हणतात, पण मला एक गोष्ट मात्र कळत नाही, सौमित्र खाली असं काहीतरी म्हणत होता, एक बायको असताना दुसरी बायको करता येत नाही. त्यावर ती आजी म्हणते, ऐश्वर्या तिला सांगत असते, हो ना आजी, तसा तर आपल्या देशामध्ये कायदाच आहे की जर आता ह्या सिच्युएशनमध्ये जर जानकी ऋषिकेशची बायको आहे तर मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही, नाहीतर मला शिक्षा होऊ शकते. त्यावर ती म्हणते, पण तुम्ही काळजी करू नका, आता त्या जानकीनेच याची परमिशन दिली आहे आणि ती जानकी याबद्दल काही म्हणणार नाही आहे. तिला जर मान्य असेल तर मात्र मला ऋषिकेशसोबत लग्न करायला जमू शकतं. त्यानंतर ती म्हणते, पण आजी त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आहे ना, मी सगळं काही नीटच करेन असं ती त्या आजीला सांगते. आणि तेवढ्यातच त्या ऐश्वर्याला मेसेज येतो, मला येऊन भेट. त्यावर ती आजी तिला विचारते, काय गो, कोणाचा मेसेज आहे? त्यावर ती सांगते, माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आहे, तिचं जरा काम आहे म्हणून मला जावं लागेल. त्यावर आजी तिला म्हणते, मग तुला आत्ता लगेच जावं लागेल का? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, हो ना, मला आत्ता लगेचच निघावं लागेल असं म्हणून ती ऐश्वर्या तिथनं निघून जाते. आणि इकडे ती माया रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते आणि वारंवार त्या लताबाईची माफी मागत असते. ती म्हणत असते, खरंच काकू मला माफ करा, माझ्या एका चुकीमुळे तुमचं सर्व नुकसान झालं, नाही तर तुम्ही इथनं बाहेर पडू शकला असता. त्यावर ती लताबाई त्या मायाला म्हणते, अगं तू उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे सगळं तू मुद्दामून केलंस का? तुझ्याकडनं चुकून झालं ना? त्यावर ती म्हणते, हो, पण माझ्या एका चुकीमुळे माझी एक चूक तुम्हाला भोवली, नाहीतर तुम्ही तुमच्या मुलीला मेसेज करू शकला असता. त्यावर ती माया म्हणते, खरंच काकू मला माफ करा. त्यावर ती लता म्हणते, अगं तू काळजी करू नको, मी तिला मेसेज केलेला आहे असं ती त्या मायाला सांगते. पण फक्त एवढंच आहे की मेसेज अर्धवट गेला, आता तिला नेमकं काय कळालं असेल हे देव जाणे. त्यावर ती म्हणते, पण जाऊ देत बाळा, नक्की आता तिची खात्री तर पटली असणार की तिची आई जिवंत आहे, त्यामुळे ती माझा नक्कीच शोध घेईल. त्यावर ती माया म्हणते, पण काकू जर तुम्हाला पूर्ण मेसेज करता आला असता
तर तुम्ही इथनं सुटका झाली असती. त्यावर ती लता म्हणते, अगं जे नियतीच्या मनामध्ये असतं तेच होतं बाळा, तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. त्यानंतर ती माया तिथनं निघून जाते आणि इकडे ती लताबाई देवाला प्रार्थना करत असते, देवा मला लवकर माझ्या मुलीपर्यंत पोहोचव. त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या पोलिसांना इन्स्पेक्टरला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्यानंतर तो ऋषिकेश त्या इन्स्पेक्टरला तो मोबाईल मेसेज आणि नंबर देऊन सांगतो, या नंबरवरनं जानकीच्या आईचा मेसेज आला होता. त्यावर तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आता लवकरच आपण जानकीच्या आईला सापडून काढूत. मी माझ्या टीमला हा नंबर ट्रॅक करण्यासाठी देतो आणि लोकेशन सर्च करून घेतो. त्यावर तो म्हणतो, मुळशी कन्स्ट्रक्शनमध्येच नेमकं कुठेतरी तिच्या आईला डांबून टाकलेलं असणार. त्यावर ऋषिकेश म्हणतो, सध्या मुळशीमध्ये 7-8 कन्स्ट्रक्शन चालू आहेत. मी सर्व कन्स्ट्रक्शनचे डिटेल तुम्हाला पाठवलेले आहेत, असं तो त्या इन्स्पेक्टरला सांगत असतो. त्यानंतर तो इन्स्पेक्टर त्या ऋषिकेशला म्हणत असतो, आता तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, आता लवकरच शोध सुरू होईल आणि जर खरंच त्या कन्स्ट्रक्शनवर लताबाई असतील तर आपल्याला लवकरच त्या सापडतील, कारण मला देखील वरनं फार प्रेशर आहे. त्यावर तो म्हणतो, पण ह्या सर्व प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली, आता लताबाईने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा काही ना काहीतरी प्रयत्न तरी केला, असं तो इन्स्पेक्टर ऋषिकेशला आणि सौमित्रला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, पण एक गोष्ट मात्र चांगली झाली नाही, जर का त्यांनी तो अर्धवट मेसेज टाईप केला आहे याचाच अर्थ असा त्यांना नक्कीच मेसेज टाकताना कोणीतरी पकडलं असणार त्या गुंडांनी आणि त्यामुळेच त्यांच्याकडनं तो मोबाईल हिसकावून घेतला असणार आणि आता ते गुंड सावध देखील झालेले असणार. कदाचित त्यामुळेच त्यांनी आता लताबाईला दुसऱ्या ठिकाणावर हलवलं देखील असू शकतं, अशी शक्यता जरा मला जास्त वाटत आहे, असं तो त्या इन्स्पेक्टर ऋषिकेशला सांगतो. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मग आता आपण काय करणार? त्यावर तो म्हणतो, पण तुम्ही काळजी करू नका, तो नंबर आहे ना त्याला ट्रॅक करून आपण काही ना काही मार्ग नक्कीच काढू आणि त्या लोकेशनपर्यंतही लवकरच पोहोचू, असं तो इन्स्पेक्टर त्या ऋषिकेशला सांगत असतो. तर सौमित्र त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, इन केस जर आमच्याकडनं काही हेल्प लागली तर नक्कीच कोणत्याही टायमिंगला कॉल करून आम्हाला नक्कीच कळवा, असं तो त्या इन्स्पेक्टरला म्हणतो. ऐश्वर्याला त्या गुंडांनी बोलवून घेतलेलं असतं आणि तिला तो त्या जानकीचे आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर नेऊन देतो आणि तिला म्हणतो, आता तू ह्या जानकीचा डिवोर्स करायला लावायचास आणि त्यानंतर तू ऋषिकेशसोबत लग्न करायचंस. त्यावर इकडे ती जानकी ऋषिकेशला म्हणत असते, मला तर फारच भीती वाटत आहे, कदाचित हे नाटक खरंच व्हायला नको. त्यावर ती ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, तू वेडी आहेस का? तू असा विचार का करतेस? हे नाटक तिथपर्यंत पोहोचणारच नाही. आणि इकडे त्या ऐश्वर्याने डिवोर्स पेपर त्या जानकीला आणि ऋषिकेशला दिलेले असतात. त्यावर ती म्हणते, तुम्ही रीतसर डिवोर्स करायचा आणि त्यानंतरच मी ऋषिकेशशी लग्न करू शकेन, नाहीतर तुम्ही हे नाटक खोटं देखील पाडू शकता, कदाचित तुम्ही माझ्यासोबत नाटकही करू शकता. मला तुमच्यावर विश्वास नाही आहे आणि त्यामुळे जानकी, तुला जर तुझी आई परत हवी असेल तर तू ऋषिकेशला डिवोर्स दे, असं ती त्या जानकीला सांगते. पण जानकी असं करण्यापासून नकार देते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.